कोल्हापूर महापालिकेच्या नूतन महापौर रूपाराणी निकम यांच्या पुढाकारातून माझं शहर माझी जबाबदारी या संकल्पनेतून शहरात शुक्रवारी महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेतला लोकप्रतिनिधींचा आणि शहरवासियांचा सहभाग लक्षणीय होता। या सगळ्यांनी एक दिवसाच्या या स्वच्छता मोहिमेत सहभागी होताना हातमोजे, मास्क, बूट वापरत आवश्यक ती काळजी घेतली। मात्र वर्षानुवर्ष स्वच्छतेच्या कामात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचारी यापैकी काही गोष्टी न वापरताच सहभागी झाल्याचं दिसून आलं। अनेक कर्मचारी पायात बूट नसतानाही, हातमोजे नसताना कचरा आणि घाण साफ करताना दिसले। सांडपाणी, कचरा, धोकादायक वस्तू यांच्या संपर्कात येत असतानाही त्यांच्याकडे आरोग्याची काळजी घेणारी साधनं नसल्याचं दिसून आलं। एक दिवसासाठी प्रतिकात्मक स्वच्छता करताना जर पदाधिकाऱ्यांना हातमोजे आणि सुरक्षा साहित्य आवश्यक वाटत असेल, तर दररोज कचरा, सांडपाणी आणि घाणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून बूट, हातमोजे, मास्क आणि इतर संरक्षण साधनं का दिली जात नाहीत असा प्रश्न उपस्थित होतोय। स्वच्छता ही शहराच्या आरोग्याशी थेट निगडीत असलेली अत्यावश्यक सेवा आहे। या सेवेचा कणा असलेल्या कामगारांनाच जर मूलभूत सुविधा मिळत नसतील तर ही एक गंभीर बाब आहे। नियमित सुरक्षा साहित्य, आरोग्य विमा, वैद्यकीय तपासणी आणि सुरक्षा कामाच्या अटी हे त्यांचे हक्क असून ते त्यांना मिळणं गरजेचं आहे। महास्वच्छता मोहिमेतून शहरवासियांना स्वच्छतेचं गांभीर्य पटवून देण्याचा प्रयत्न झाला, त्याचं स्वागतच आहे। पण या मोहिमेतून शहराचं आरोग्य सांभाळणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचं आरोग्य मात्र कसं धोक्यात येतंय याचं विदारक दर्शन सुद्धा झालं। महापालिकेकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनं देऊन सुद्धा कर्मचारी त्यांचा वापर करत नसतील तर त्याबद्दल त्यांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे। तर महापालिकेकडून कर्मचाऱ्यांना ही साधनं उपलब्धच करून दिली जात नसतील तर हे मात्र गंभीर आहे। महापालिका पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी यावर तातडीनं कार्यवाही करणं गरजेचं आहे। शहराच्या आरोग्याची जबाबदारी घेणाऱ्यांच्या आरोग्याच्या जबाबदारीचं काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय।